काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देखील रामनामाचा गजर केलाय। तर आसामी लोकांशी बातचीत करताना राहुल गांधी यांनी रघुपती राघव राजाराम पतित पावन सीताराम या भजनाचा जयघोष केलाय। त्यांच्या आजूबाजूला अनेक कार्यकर्ते आणि सामान्य नागरिक सुद्धा या व्हिडिओमध्ये दिसून येत आहेत। धुळ्यामध्ये सुद्धा राम मंदिर सोहळा पाहण्यासाठी रामभक्तांनी साम टीव्हीला पसंती दिल्याचं पाहायला मिळालंय। धुळ्यामध्ये मोठी स्क्रीन लावत रामभक्तांनी अयोध्येतील सोहळा अनुभवलाय। याच वेळी हजारो धुळेकर एकवटल्याचं पाहायला मिळालंय। आपण पाहू शकतोय तर फटाक्यांची आतषबाजी करत या सोहळ्याचा आनंद या सगळ्या धुळेकरांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे। टीव्हीवर साम टीव्ही लावत या सगळ्या धुळेकरांनी हा सोहळा अनुभवलेला आहे, पाहिलेला आहे। हे राम मंदिर धुळ्यातलं आहे आणि या ठिकाणी विधिवत पूजा आरती करण्यात आली। याच वेळी या सगळ्या रामभक्तांनी आणि धुळेकरांनी एका मोठ्या स्क्रीनवर साम टीव्ही लावत हा सोहळा पाहिलेला। अयोध्येमध्ये भगवान श्रीराम यांची प्रतिष्ठापना आज पार पडलेली आहे। हा सर्व सोहळा धुळेकरांनी साम टीव्हीवरती अनुभवलेला आहे। आपण बघू शकता या ठिकाणी साम टीव्हीवरती लाखो प्रेक्षकांनी या ठिकाणी हा अयोध्येमध्ये सुरू असलेला सोहळा या ठिकाणी अनुभवला आहे। आपण बघू शकता मोठ्या संख्येने भाविक भगवान श्रीरामाचे भक्त हिंदूगण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचे बघायला मिळत आहे। या ठिकाणी साम टीव्हीवरती हा सर्व सोहळा धुळेकरांनी अनुभवलेला आहे। त्याचबरोबर धुळेकरांना मंदिराची प्रतिकृती देखील या ठिकाणी उपस्थित आहे। या ठिकाणी आपण बघू शकता मंदिराची हुबेहूब प्रतिकृती या ठिकाणी साकारण्यात आलेली आहे। तिचा या ठिकाणी ही प्रतिकृती आपण बघू शकता। या ठिकाणी धुळेकरांना अयोध्येमध्ये न जाता आल्यामुळे त्यांना याच ठिकाणी दर्शन उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे। आपण बघू शकता या ठिकाणी या सर्व कार्यक्रमाचे आयोजक आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। सर, काय सांगाल, आपण धुळेकरांसाठी ही सर्व सेवा उपलब्ध करून दिलेली आहे, काय सांगाल? जय श्रीराम। 500 वर्षाची अखंड तपश्चर्या आणि अगणित बलिदानाच्या दृश्य परिणाम आज भगवंत प्रभू श्री रामचंद्र अयोध्येत विराजमान होत आहेत आणि प्रत्येक व्यक्तीला, हिंदू सकल बांधवातल्या प्रत्येक व्यक्तीला अयोध्येत पोचणं अशक्य असल्याकारणाने त्याची अनुभूती देण्यासाठी इथं आपण अयोध्येच्या मंदिराची प्रतिकृतीची एक शोभायात्रा पूर्ण शहरवासियांसाठी काढलेली आहे। आणि त्याचंच जेव्हा रामलल्लाचं इथं स्थापना होत होती आणि त्याचं दर्शन होण्यासाठी इथं लाईव्ह स्क्रीनवर सगळं धुळेकरांना आपण त्याची अनुभूती दिलेली आहे। नक्कीच आपण जर बघितलं तर संपूर्ण धुळेकरांनी या ठिकाणी साम टीव्हीवरती हा जो सोहळा आहे हा आपल्या डोळ्यात टिपलेला आहे आणि त्याचबरोबर ही जी प्रतिकृती या ठिकाणी साकारण्यात आलेली आहे तिचं देखील मोठ्या भाविकांनी मोठ्या भक्तिभावाने दर्शन देखील घेतल्याचं बघावयास मिळत आहे। धुळ्यावरून भूषण आहिरे, साम टीव्ही न्यूज।